भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सध्या पाकिस्तानी लष्कराच्या छायेत कराचीत ठाण मांडून असल्याचं बोललं जातं. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचणारा मास्टरमाइंड. अमेरिकेनंही त्याला अतिरेकी घोषित करून त्याची अमेरिकेतली मालमत्ता जप्त केली आहे. पण फर्स्ट पोस्ट वेबसाईट आणि CNN IBNनं केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दाऊद इब्राहिम अजूनही काळ्या पैशाच्या धंद्यात आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरच्या अतिरेक्यांसाठी दाऊदकडून पैसे पुरवले जात असल्याची माहिती मिळते. याचे धागेदोरे थेट बहामामध्ये सापडलेत आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या बँक ऑफ बडोदाच्या बहामामधल्या नासाऊ बेटावरच्या ब्रँचमधून हे व्यवहार होतात. दुबईतल्या 3 करन्सी एक्सचेंजमधून नासाऊतल्या बँक ऑफ बडोदाच्या ब्रँचमधून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल झाल्याची माहिती सरकारमधल्या अतिवरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत बँक ऑफ बडोदाशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याच ईमेलला उत्तर दिलेलं नाही. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार बँक कुठलाही गैरव्यवहार करत नाही, पण नासाऊमधून हा पैसा जातो कुठे याची चिंता सरकारला आहे. I look at his organization as sort of like the Goldman Sachs of the underworld. They're highly transnational, move billions of dollars annually, and service a wide range of nefarious actors from corrupt officials in South Asia to drug trafficking organizations, other smuggling networks, terrorist groups. या तपासात आणखी एक गोष्ट पुढे आली आहे, ती म्हणजे दाऊद हा दक्षिण आशियातल्या ड्रग स्मगलर्स आणि कट्टरतावाद्यांना पैसे पुरवणारा मुख्य स्रोत आहे. या काळ्या धंद्यात दरवर्षी 3.5 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. भारत सरकारनं 2011 मध्ये संयुक्त अरब अमिराट्समधल्या दाऊद इब्राहिमच्या नियंत्रणाखाली असलेल्या 11 कंपन्यांचे पुरावे पाकिस्तानला दिले होते. यात बँक ऑफ बडोदाच्या नासाऊ ब्रँचशी व्यवहार करणाऱ्या अल दिरहान या करन्सी एक्सचेंजचाही समावेश आहे. He is becoming a major threat, partly because of the kind of network he seems to have established, and partly because he is operating with impunity inside Pakistan. दाऊदच्या या कारवाया पाकिस्तानसाठी मात्र फायदेशीर आहेत, कारण हा पैसा पुन्हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत येतो. 2012 मध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 10 अब्ज डॉलर्स ओतले गेले. त्याच वर्षी कराची स्टॉक एक्सचेंज 49% वधारला. हे पैसे दाऊदचेच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. There's certainly a lot of financial activity that's taking place that I think at least the international financial community should be concerned about, if not other governments worried about what goes on inside Pakistan. The jihadi net, which has been, linked with the Pakistani defense establishment. He's part of it. He bankrolls a lot of things, and therefore he continues to have a value. दाऊदचा हा काळ्या पैशांचा धंदा अब्जावधींच्या घरात आहे आणि म्हणूनच अमेरिकेनं पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवली आणि दाऊदला ताब्यात द्यावं यासाठी भारतानं वारंवार दबाव टाकूनही त्याचा उपयोग होत नाही. दाऊदचं साम्राज्य दिवसेंदिवस विस्तारतंय. शिवाय एका भारतीय बँकेत दाऊदशी संबंधित पैशांचा व्यवहार होतो, ही सुद्धा एक गंभीर बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.